पूर्वीच्या काळी लोक यूज करायचे हे फळ. आत्ता जे पण डिटर्जंटवाले आहेत ते ह्याच्यासाठी हे फळ यूज करतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला. आज आपण आहोत माझ्या गावी मुळशीला सह्याद्रीमध्ये. आज जो आपला ट्रेक आहे, समोर नवरात्री समोर जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे. वरती वाघजाईचं मंदिर आहे तिथे. आपण आता हा ट्रेकला सुरुवात करतो. मस्त असं वातावरण झालेलं आहे. सो आज आपण निघालो वरती वाघजाईला. वाघजाईचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. हा जो समोर डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती आपल्याला जायचं, ट्रेक करायचा आजचा. 1 ते दीड किती तासाचा ट्रेक असेल? 1.5 तासाचा ट्रेक आहे. बट त्याच्या आधी आपल्याला अजून एक स्पॉट करायचा आहे, जो आहे एक पांडवकालीन मंदिर आहे जांभूरदेव म्हणून. सो पहिलं आपल्याला तिथे जायचं आहे, तिथून मग तो ट्रेक चालू करायचा आहे. आणि आपल्यासोबत अजून एक आहे माझा मेवना. सो त्याला आपण पिकअप करू पुढच्या गावातून आणि ट्रेकला सुरुवात करू. आपण आहोत आता या बेस विलेजमध्ये. आजदे नाव आहे गावाचं, आजदे तालुका मुळशी. सो इथून एक स्पॉट जातो वरती, मागे जो डोंगर दिसतो तिकडे. बट आपल्याला जांभूरदेवाला जायचं आहे, त्यामुळे पुढे एक गाव सोडून त्या गावातून आपल्याला जायचं आहे. बट जर तुम्हाला फक्त वाघजाईचा ट्रेक करायचा असो, तुम्हाला ह्या गावामध्ये यावं लागेल आणि ह्या गावामधून तुम्हाला स्टार्ट करावं लागेल ट्रेक पॉईंट. मित्रांनो, आता आपण ज्या रोडने आलो तो रोड ॲक्च्युली एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी मीन्स कॉलेज आहे इकडे, महिंद्रा कॉलेज म्हणून. तिथे असं जनरली एंट्रीज देत नाही. बट माझी मिसेस इथे कामाला होते, त्याच्यामुळे आम्हाला इथून एंट्री मिळाली. सो या मंदिरात जायचं असेल ना, सो जे मगाशी तुम्हाला बेस विलेज सांगितलं मी आजदे, त्याच्या पुढचं जे गाव आहे खुबवली म्हणून, त्या गावातनं तुम्ही येऊ शकता वरती जांभूरदेवाला. तिथे तुम्ही कोणालाही विचारलं तुम्हाला तिथून रोड जे आहे ते लोक सांगतात. पण आता आम्ही ज्या स्पॉटला आहे तो स्पॉट एकदम मस्त बघा, असं डोंगरावरती आहे. हा जो रोड आहे, हा रोड जातो आपला सरळ जांभूरदेवकडे. मस्त ग्रीनरी आहे, थंड असं वातावरण. पक्ष्यांचा आवाज, शांतता, मजा आहे सह्याद्रीची. झाडांना नुकतीच आलेली फुले, आजूबाजूची गर्द हिरवी झाडी आणि हिरवागार निसर्ग. पाटाने वाहणाऱ्या झुळझुळ पाण्याचा आस्वाद घेत आम्ही जांभूरदेवच्या ट्रेकला सुरुवात केली. 15 ते 20 मिनटं चालत गेल्यावर आम्ही फायनली या पुरातन अशा पांडवकालीन मंदिराजवळ येऊन पोचलो. आणि तिथे पोहोचल्यावरती आजूबाजूचं जे दृश्य होतं ते खूप खरंच सुंदर आणि मनमोहक होतं. मंदिराच्या इथे पोचल्यावर आपल्याला भगवान शंकरांच्या नंदीचे सुंदर असे दर्शन घडते. या मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर पांडव जेव्हा 12 वर्षाच्या वनवासासाठी जंगलात निघून गेले होते, तेव्हा ते रात्री या ठिकाणी थांबून त्यांनी हे मंदिर बांधलेले होते. मंदिराच्या चारी बाजूला घनदाट जंगल आणि उंच उंच अशी झाडे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर खूप सुंदर आणि मनमोहक असे शिवलिंग आपल्याला दिसते. घुंटाची रचना सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीची दिसून येते
आणि मंदिराच्या बाहेर बघितलं तर हे असे मनमोहक दृश्य आपल्याला दिसते. जांभूर देवाच्या मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपण निघालो पुढे वाघजाई देवीच्या दर्शनासाठी. हे जे मंदिर आहे ते उंच डोंगरावर असून ह्यासाठी आपल्याला जवळपास 1 ते 1.5 तासाचा ट्रेक करावा लागणार आहे. आणि हा ट्रेक अतिशय सोप्या पद्धतीचा ट्रेक आहे, जे कोणीही व्यक्ती हा ट्रेक करू शकतो. अर्धा ट्रेक झालेला आहे. हा जो स्पॉट आहे तिथे जवळपास किती वेळाचा केला आपण? अर्धा तास, अर्धा पाऊण तासाचा ट्रेक केला आहे. आत्तापर्यंत इझी आहे, बट इथून पुढचा जो पॅच आहे हा पॅच थोडासा हार्ड आहे. तिथून खाली जायचं आहे, परत तिथून वर, तिथून वर, तिथून परत वर, खाली वर करत जायचं आहे. आजच्या गावात पाणी पाहिजे बुटात ना, माय बुटात ना मजबूत निघाल. पाणी बघा, पाणी दवाबिंदू. सकाळी पाऊस होता थोडा थोडा, त्याच्यामुळे गवतावर फुल पाणी साचलं होतं. एक पॅच झालेला आहे. कुठे आहे फुल? इथे आता सध्या गवत आहे, पण इथे आपण कॅम्पिंग करू शकतो, नाईटला स्टे वगैरे. कारवीची फुलं आहेत. जळलेत का? जळालेले आहेत ते, आलेत परत. आता 7 वर्ष हे नवीन ही छोटी छोटी झाडं कारवीची आहेत. झालेत ना अशी. ही फुलं आहेत त्याची, फुलतील ही थोड्या दिवसांनी. इथे कारवीची फुलं आहेत बघा, कळ आहेत म्हणजे त्या फुलाच्या जागा. आणि ही सोनकी म्हणली जाते याला. सोनकी गणपती गौरीला वापरतात हे. भरपूर आहेत. हे सगळं करवंदाची जाळ आहेत. हा सगळे करवंदाची झाड आहेत ना? करवंदाची जाळ आहेत ह्या. जाळ्या. आणि ह्याला एवढे मोठे मोठे करवंदे येतात ह्याला उन्हाळ्यात. हो, म्हणजे मार्च मध्ये वगैरे मस्त येतात. करवंद आणि जांभळ पण असतील ना इकडे? जांभळाची झाडं आहेत, पण ही करवंदाची जाळ आहेत. जांभळाची काटे बघ. हो, काटेरी असतं ते. आणि नॉर्मल अशी वाली नाही, टपोरी वाली येतात जांभळं हे करवंद. टपोरी म्हणजे कशी? म्हणजे अशी एवढे मोठे मोठे आकार. जाडे जाडे. हो. लास्ट पॅच राहिलाय. मोस्ट 2 अवघड पॅच कंप्लीट केलेत. हाच आहे ना लास्ट? हो, लास्ट आहे. हा एवढा चढून गेलं खूप जवळ आहे आता की वरती आलं वाघजाईचं मंदिर. मागे बघा. फायनली पोचलो. तेवढ्याकडे नाही दिसलं, पण कोण काय माहिती, गाडी झाला. आणि मस्त पठार आहे. हो, जवळपास 1 तास 20 मिनिटाचा ट्रेक करून आम्ही फायनली वाघजाई देवीच्या मंदिराजवळ येऊन पोचलो. या वाघजाई देवीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही इथल्या 5 गावांची देवी आहे, ज्यामध्ये श्वेश्वर, आजदे, खुबवली, नाणेगाव आणि होतले ह्या गावांची नावे आहेत. ह्यातील पहिली जी 3 गावे आहेत ही वाघजाई देवी ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराच्या एका बाजूला वसलेली आहे, आणि शेवटची जी 2 गावे आहेत ती वाघजाई देवीच्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूला वसलेली आहे. मंदिराच्या बाजूला आपल्याला एक छोटंसं तळं बघायला मिळतं. देवीचे दर्शन घेऊन आणि देवीच्या पाया पडून झाल्यानंतर एवढा वेळ ट्रेक करून खूप भूक लागली होती, त्यामुळे मग मस्त नाश्ता आणला होता. त्या नाश्त्यावर ताव मारायला आम्ही सुरुवात केली.
काय काय आहे? कांद्याची चटणी, मस्त. कांद्याची पापडी, चटणी, चपाती, चपातीचा चुरा, भेळ आणि मस्त जेव. आता ऊन चतुर्भुज. नाहीये, पण व्ह्यू खूप मस्त आहे. ऊन असतं तर भारी जेवायला असतं. त्रास झाला, चटके बसले असते उन्हाचे. जेवायला या. रिटर्न टू बेस. तर खाली जायचं चालू प्रवास. ह्या रूटने जायचं आहे आपल्याला. सो इथून खाली उतरत हा जो पॅच दिसतोय, जो समोरचा दिसतोय, तिथून खाली जायचं. तिथून परत पुढे जो सरळ दिसतंय तिथून खाली, तिथे आपली बाईक आहे. तिथून मग रोडने त्या गावामध्ये. हे झाड बघा मित्रांनो, या झाडाला जे फळ आहे, पुढे अक्षय, हे फळ आहे बघा. हे फळ साधं नाही आहे, कारण जेवढं पण डिटर्जंट पावडर आहेत त्या पावडरमध्ये हे फळ यूज केलं जातं. म्हणजे जसं जसं हे फळ वाढतं नंतर त्याला सुकवलं जातं, सुकवून त्याची पावडर बनवून पूर्वीच्या काळी लोक यूज करायचे हे फळ. आत्ता जे पण डिटर्जंटवाले आहेत ते ह्याच्यासाठी हे फळ यूज करतात. जबरदस्त. वाघजे देवीचा ट्रेक करून खाली येऊन मी आणि माझी फॅमिली आम्ही निघालो मुळशी तालुक्यातीलच आमच्या मूळ गावी. मित्रांनो, आता आलो आपण आपल्या मूळ गावी, जिथे आपलं कुलदेवतेचं मंदिर आहे, कंबळजाई मातेचं. मागे मंदिर तुम्ही बघू शकता. इकडे असा गावातल्या मुलांनी मस्त किल्ला बनवला आहे, दाखवतो तुम्हाला. पण भारी असं बनवलं. मुरुड जंजीर बनवलं असं दिसतं. बाजूने पाण्याचं हे केलं. या मंदिराची सुद्धा एक वेगळी अशी स्टोरी आहे मित्रांनो. जेव्हा आपण या मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला एकाच देवीच्या 2 मूर्त्या बघायला मिळतात. जी डाव्या बाजूची मूर्ती आहे ती पुरातन मूर्ती आहे आणि जी उजव्या बाजूची मूर्ती आहे ती नवीन मूर्ती आहे. त्याची एक स्टोरी आहे, ती आपल्याला एक काका भेटलेले त्यांच्याकडून ऐकू आपण. मुंबईवाली कोणतरी ती मूर्ती विसर्जन केलं. नाही ती दुसरी बनवली. दुसरी बनवली ते माहिती ते नवीन वाली मूर्ती. नवीन वाली, पण ते शो झाला. हा, पण देवत पण हिच्यात ही. जुन्या मूर्तीत. दगडात त्रास व्हायला लागला सगळ्यांना, त्रास व्हायला लागला. हा. देवच मग आम्ही नदीमधून. आम्ही सोडणारे आम्हीच होतो हम्म, आणि जागा सांगितली पानाड्याला. हम्म, आयला भरभर मोठी पालथी नव्हती, शेंद्रानी चमकली, दिसली ना पाणी त्याला लगेच. बापरे. म्हणला किती वर्षापूर्वी म्हणजे? आता 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाले अहो, हा. लई वर्ष नाही झालेली. मी मुंबईला गेल्याच्या 2 वर्षाचा फरक आहे. हा, नाही नाही ते देऊळ बांधलं बघा ही. हा पहिलं पात्राचं देऊळ होतं 20 बाहेर. वर्ष म्हणजे 2003 साली. हा. अहो, दीपक झालं नंतरची गोष्ट आहे ही. हा, हा. हा बरोबर. का तर मी तेव्हा नाही गावाला 20-25 होते. वर्ष झाली. हा, तेच पण मी गावाला होते त्यावेळेस हा. ही गोष्ट सगळी घडली तेव्हा. बरोबर. आणि त्यावेळेस आहे ना तुम्ही आम्हाला म्हणजे एवढं याचे कोण काय आणतंय? म्हणजे देवी पण कुठं असतं ना ते बघा. आता तुम्ही अष्टविनायक आहे ना, अहो, तो स्वयंभू नामदेव मूर्ती जरा- आहे. आम्हाला नाणेवलीन वळणं कुठं माहितच नाही बाबा. आम्हाला कोण आणतं त्यावेळेस गाड्या गोड त्यावेळेस येणं नव्हतं. दारातून आम्ही यायचो पहिले आमच्या गवत मोठ्या काढायला. बुवाजी हे सगळं माहिती आहे बुवा, आमच्या चुलते ना ते. आमच्या मोठ्या पुतण्याचं लग्न झालं तेव्हा नारायण आम्हाला बुवा. हे जेव्हा माहित ते आमचे पडलं. चुलत भाऊ ना. हा, ते चुलत सगळं भाऊ. सगळं आम्ही माचीत आहे ना गवत काढलेले मी. हा, बरोबर 150 गवत काढायचं आणि इकडनं जायचं. आमच्या लहान म्हातारीने म्हणून तर वळण गाडी नसतं. होती. काकाच्या बैलगाडी. हाताच्या तिथं आम्ही काका होते आमचे. हा काका तिथं चहा प्यायला जायचो. नारो काका. चला हा चला चला येतो. हा, या
मित्रांनो आता आलो आहे आपण आपलं जे मूळ गाव आहे, मूळ गावच्या वाघजाई मातेला. इथे आपल्याकडे प्रत्येक गावासाठी एक वेगळं वाघजाई देवीचं मंदिर असतं. जसं 4-5 गावांची एक किंवा प्रत्येक गावाचं एक असं. सो हे जे आहे ते आपल्या गावची आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, ते मस्त वातावरण आहे. पहिले इथं खूप झाडे होती, खूप जंगल होतं, पण प्रॉपर यांनी व्यवस्थित सगळं पुढं काय बघा मारत नाही जबरदस्त. किती आहेत रे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 त्या जर्सी ना 13 14 15. तो बैल विकला ना शर्यत तिचा. धारा कधी काढायचा? डेंजर आहे. हा मार्के वाटतं. अरे नाही मारत, ये इकडे चल. हिला लागले भूक. इंजेक्शन. फायनली आजचा दिवसाचे सगळे ट्रॅव्हल कंप्लीट झाले. आज भरपूर 1 बाय 1 प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळं भेटून आता एक लास्ट स्टॉप करायचा आहे. लास्ट स्टॉप करून बॅक टू मुंबई. सो तर लास्ट स्टॉपमध्ये पण थोडीशी गंमत आहे. आपण जाऊ मस्त. आता पाऊस येतोय थोडा थोडा. जाऊन थोडंसं भेटू. हे माझ्या ताईचं गाव आहे. ताईच्या गावी आपण सासू सासरे त्यांना भेटायचं आणि मग रिटर्न टू मुंबई. चल बारक्या चल. डॉगी 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 लहान होता, छोटा होता तेव्हापासून ओळखतो लांबून आलं. चल ये. घर आहे मस्त रानामध्ये. म्हणजे बाजूलाच रोड आहे, गाडी चालली. मस्त घर. इकडे घर आणि इकडे आलो. लाईट इथे कुठे आहे? एक लगेच उठली बघितलं. पाऊस पडतोय थोडा थोडा. सो आता एवढा ट्रॅव्हल करून सो आता निघायचं आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.